नेक्स्ट आहे हीट, इंटरनल एनर्जी अँड वर्क. The zeroth law of thermodynamics led us to the concept of temperature that agrees with our common sense notion. आता 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, तर यामध्ये आपण कशाची कन्सेप्ट पाहिली की तो कशाची रिलेटेड आहे, टेम्परेचर या कन्सेप्टशी रिलेटेड आहे आणि ते आता आपल्या लक्षात आलेलं आहे, ॲग्री झालेलो आपण. Temperature is a marker of the hotness of a body. कोणत्याही बॉडीचा हॉटनेस मार्क करणारी फिजिकल क्वांटिटी काय असते, टेम्परेचर. It determines the direction of flow of heat when two bodies are placed in thermal contact. आता दोन बॉडी एकमेकांच्या शेजारी आहेत आणि ते थर्मल कॉन्टॅक्टमध्ये असतील आणि हीटचा फ्लो हा कोणत्या दिशेने होईल हे ठरवणारी जी प्रॉपर्टी आहे ती कोणती आहे, टेम्परेचर. आणि डेफिनेटली ती डायरेक्शन काय असणार, हाय टेम्परेचर टू लो टेम्परेचर. Heat flows from the body at higher temperature to the one at lower temperature. हीटचा जो फ्लो आहे हा जनरली हायर टू लोअर टेम्परेचर होत असतो. The flow stops when the temperature equalizes. The two bodies are then in thermal equilibrium. आणि दोन बॉडी जेव्हा थर्मल इक्विलिब्रियममध्ये येतील, अर्थातच त्यांचं टेम्परेचर इक्विलाइज सारखं झालं तर अशा वेळेस हीटचा फ्लो स्टॉप होतो. We saw in some detail how to construct temperature scales to assign temperatures to different bodies. आता आपण ऑलरेडी जे टेम्परेचर स्केल्स आहेत हे कसे असाइन करायचे है ना, तर डिफरंट बॉडीसाठी तर हे ऑलरेडी आपण केलेलं आहे. We now describe the concept of heat and other relevant quantities like internal energy and work. मग आता आपण हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क या तीन कन्सेप्टबद्दल बोलणार आहोत. The concept of internal energy of a system is not difficult to understand. ओके. We know that every bulk system consists of a large number of molecules. आता थर्मोडायनॅमिकमध्ये आपण मॅक्रो मॉलिक्युल्स म्हणलो होतो आहे की नाही, सो मॅक्रोस्कोपिक. सो बल्क सिस्टीम कोणती असू द्या तर त्यामध्ये लार्ज नंबर मॉलिक्यूलपासून ती तयार झालेली असते. Internal energy is simply the sum of kinetic energies and potential energies of these molecules. मग कोणत्याही बल्क सिस्टीममध्ये जेवढे काही मॉलिक्युल्स आहेत तर त्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी यांच्या बेरजेला आपण काय म्हणायचं, इंटरनल एनर्जी म्हणायचं. We remarked earlier that in thermodynamics the kinetic energy of the system as a whole is not relevant. आता ऑलरेडी आपण पाहिलेलं आहे की थर्मोडायनॅमिकमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे सिस्टीमची ॲज अ होल म्हणजे तीच सर्व काही असते का, नाही. ओके. Internal energy is thus the sum of molecular kinetic and potential energies in the frame of reference relative to which the center of mass of the system is at rest. सो इंटरनल एनर्जी जर पाहिलं आपण तर सांगितल्याप्रमाणे ते मॉलिक्युलर कायनेटिक एनर्जी आणि मॉलिक्युलर पोटेन्शियल एनर्जी यांची बेरीज असते. आणि फ्रेम ऑफ रेफरन्स जर धरला आपण तर आपण सिस्टीम जी आहे तर त्याचं सेंटर ऑफ मास हे रेस्ट पोझिशनला आहे असं गृहीत धरून आपण ती बेरीज करत असतो. Thus it includes only the disordered energy associated with the random motion of molecules of the system. मग ओव्हरऑल आपल्याला सांगता येईल की जी सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणालो आपण ती ही अशी एनर्जी आहे की ज्यामध्ये पूर्ण सिस्टीमचे जे मॉलिक्युल्स आहेत तर त्यांचे रँडम मोशन जे आहे तर त्या संदर्भात असोसिएट असणारी एनर्जी असं आपल्याला इंटरनल एनर्जीला म्हणता येईल. We denote the internal energy of a system by capital U. आणि सिस्टीमची जी इंटरनल एनर्जी असेल त्यासाठी आपण कोणतं अक्षर वापरणार, कॅपिटल यू. Though we have invoked the molecular picture to understand the meaning of internal energy as far as thermodynamics is concerned, capital U is simply a macroscopic variable of the system. आणि ते सांगायची गरजच नाही कारण चॅप्टरच्या सुरुवातीलाच सांगितलं म्हणजे की थर्मोडायनॅमिकमध्ये जेवढे काय आपण व्हेरिएबल पाहिलो ते सर्वच्या सर्व कोणत्या लेवल आहेत, मॅक्रोस्कोपिक आहेत. The important thing about internal energy is that it depends only on the state of the system, not on how that state was achieved. आता इंटरनल एनर्जीचं एक वैशिष्ट्य आहे की ती फक्त सिस्टीमच्या स्टेटवर डिपेंड आहे, म्हणजे इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट. त्यानंतर त्या स्टेटपर्यंत ती वस्तू कशी पोहोचली म्हणजे त्याचा पाथ कसा होता त्याच्यावरती डिपेंड आहे का, नाही. तो पाथवर इंडिपेंडेंट आहे, स्टेटवर डिपेंड आहे.
Internal energy U of a system is an example of a thermodynamic state variable. Its value depends only on the given state of the system, not on history, that is, not on the path taken to arrive at that state. सो ओव्हरऑल आपल्याला सांगता येईल की इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टीमची तर ही थर्मोडायनॅमिकची स्टेट व्हेरिएबल आहे, कारण याची व्हॅल्यू ही फक्त कोणावर डिपेंड आहे, स्टेट ऑफ द सिस्टीमवर डिपेंड आहे, ते पाथ किंवा त्याची जी हिस्ट्री आहे त्याच्यावर डिपेंड नाही. Thus, the internal energy of a given mass of gas depends on its state described by specific values of pressure, volume and temperature. मग आता आपण जसं गॅसबद्दल बोललो, एक विशिष्ट मासचं गॅस आहे तर त्याची इंटरनल एनर्जी ही जी आहे ती कशावर डिपेंड असणार, त्याच्या अशा स्टेट की ज्या स्टेटला काही स्पेसिफिक फिजिकल क्वांटिटीजच्या व्हॅल्यूज डिस्क्राईब करणार, जसं की त्या गॅसचं प्रेशर, त्या गॅसचं व्हॉल्यूम आणि ते गॅसचं टेम्परेचर. हे इनिशियल काय होतं आणि फायनल काय होतं याचाच विचार करायचा, पाथचा विचार करायचा आहे का नाही. It does not depend on how the state of the gas came out. मग गॅसची ही जी स्टेट आहे ही कशी, म्हणजे पाथवर डिपेंड नाही, इनिशियल अँड फायनल पोझिशन डिपेंड आहे. Pressure, volume, temperature and internal energy are thermodynamic state variable of the system. मग सिस्टीम जर गॅस असतील तर त्याचे थर्मोडायनॅमिक स्टेट व्हेरिएबल कोणते कोणते आहेत, तर ते आहेत प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आणि इंटरनल एनर्जी. If we neglect the small intermolecular forces in a gas, the internal energy of a gas is just the sum of kinetic energies associated with various random motions of its molecules. आता इथे एक सांगितलेलं आहे की गॅसमध्ये जे स्मॉल इंटरमॉलिक्युलर फोर्सेस असतात, ओके, तर त्यांना जर आपण निग्लेक्ट केलं तर अशा वेळेस गॅसची जी इंटरनल एनर्जी आहे ही कशावर डिपेंड आहे, सम ऑफ कायनेटिक एनर्जी असोसिएट विथ द रँडम मोशन ऑफ इट्स मॉलिक्यूल. का बरं, कारण गॅसेस मॉलिक्यूल कसे असतात, ऑलवेज रँडम मोशनमध्ये असतात. मग रँडम मोशनमध्ये जेवढी काही कायनेटिक एनर्जी आहे त्या सर्वांची आपल्याला ॲडिशन करायचं आहे आणि इंटरमॉलिक्युलर जे फोर्स आहे त्याला आपल्याला काय करायचं आहे, निग्लेक्ट करायचं आहे. We will see in the next chapter that in a gas, this motion is not only translational, that is, motion from one point to another in the volume of the container. It also includes rotational and vibrational motion of the molecule. तर लक्षात ठेवायचं की जे मोशन सेम डायरेक्शनमध्ये असतं, एकाच दिशेमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्सलेशनल मोशन. तर कोणत्याही गॅसमध्ये जे गॅस मॉलिक्यूलचं मोशन असतं तर हे फक्त ट्रान्सलेशनल नसतं, तर ते रोटेशनल आणि व्हायब्रेशनल मोशनसुद्धा असतं. ओके, सो गॅसेस मॉलिक्यूल आहे तर त्यांच्यामध्ये ट्रान्सलेशनल, रोटेशनल अँड व्हायब्रेशनल, ओके, तिन्ही प्रकारचे मोशन असतात. आता फिगर पाहूया आपण. तर फिगरमध्ये पहिल्याही फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर इंटर्नल एनर्जी आपल्याला गॅसची काढायची आहे. ओके, सो यामध्ये आपण काय करणार, कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जीची काय करेल, या ठिकाणी बेरीज करेलो, कारण बॉक्स हे कोणत्या कंडिशनमध्ये आहे, रेस्ट पोझिशनमध्ये आहे. रेस्ट पोझिशनमध्ये असताना कायनेटिक आणि पोटेन्शियल दोन्हींची बेरीज करणार. कायनेटिक एनर्जी जी आहे ड्यू टू व्हेरियस टाईप्स ऑफ मोशन, सांगितलं किती पॉसिबिलिटी, त्यामध्ये 3 प्रकारच्या पॉसिबिलिटी आहे, ट्रान्सलेशनल, रोटेशनल आणि व्हायब्रेशनल. ओके, या सर्वांचा समावेश कशामध्ये होईल, इंटरनल एनर्जीमध्ये. दुसरा जो बॉक्स आहे तो मूविंग दिसत आहे तुम्हाला, आहे का, मोशनमध्ये आहे. सो अशा केसमध्ये जी कायनेटिक एनर्जी आहे बॉक्सची इज नॉट टू बी इन्क्लुडेड इन यू. मग अशा केसमध्ये काय करायचं आहे की, तर ही कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहे. तर सध्या फक्त लक्षात घ्या की बॉक्स जर मूव्हिंग असेल विथ सम व्हेलॉसिटी तर अशा वेळेस त्याची जी टोटल इंटरनल एनर्जी असेल तर अशा वेळेस त्यामध्ये कायनेटिक एनर्जी आपल्याला काय करायचं आहे, बॉक्सची विचारत नाही घ्यायची आहे. ठीक आहे. What are the ways of changing internal energy of a system? मग आता सिस्टीमची इंटरनल एनर्जी चेंज करण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत. Consider again for simplicity the system to be certain mass of gas contained in a cylinder with a movable piston as shown in figure 11.4. ओके, आता फिगरमध्ये जर पाहिलं आपण तर इथे तुमच्या लक्षात आलं असेल की एक मुवेबल पिस्टन आहे. ओके, फिगर बीमध्ये. ओके, सो इट इज अ पिस्टन. सो here is the movable piston.
ओके. आता पिस्टनमुळे काय होतं, गॅस आपण कॉम्प्रेशन पण करू शकतो आणि त्याला आपण काय करू, एक्सपान्शन पण करू शकतो. ओके. आणि सो आपण काय केलं की एक अशी सिस्टीम दिसली मास ऑफ गॅसची की ते ॲक्च्युअल सिलेंडरमध्ये गॅस भरलेला आहे आणि त्याच्या ठिकाणी काय आहे, एक मुव्हेबल पिस्टन आहे. Experience shows there are two ways of changing the state of the gas and hence its internal energy. मग आता एक्सपिरियन्स काय सांगतो की त्या ठिकाणी त्याची स्टेट जर चेंज करायची असेल तर आपल्याकडे 2 मार्ग आहेत पहा. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इंटरनल एनर्जी जर चेंज करायची त्याचेसुद्धा किती मार्ग आहेत, 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग कोणता आहे? One way is to put the cylinder in contact with the body at a higher temperature than that of the gas. पहिल्यामध्ये जर पाहिलं आपण की आपल्याला काय करायचं आहे की तो सिलेंडर अशा बॉडीच्या संपर्कामध्ये न्यायचं की त्याचं टेम्परेचर हे गॅसपेक्षा कसं असणार, हायर असणार. The temperature differences will cause a flow of energy heat from the hotter body to the gas, thus increasing the internal energy of the gas. मग आता काय झालं की टेम्परेचर कोणाचं जास्त आहे, ज्या बॉडीला आपण सिलेंडरच्या बाजूला ठेवलं त्याचं टेम्परेचर जास्त आहे, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर कोणाला मिळणार आहे, आता गॅसला मिळणार आहे. सो दॅट्स वाय टेम्परेचर डिफरन्समुळे काय झालं की जो फ्लो ऑफ एनर्जी किंवा फ्लो ऑफ हीट म्हणू आपण, तर हॉटर बॉडीकडून कोणाकडे गेला, तो गॅसकडे गेला. आणि याचा अर्थ गॅसला हीट मिळाल्यामुळं गॅसची जी इंटरनल एनर्जी आहे ती काय झाली, या केसमध्ये इन्क्रीज झाली. हे झालं पहिलं केस. The other way is to push the piston down, that is to do work on the system, which again result in increasing the internal energy of the gas. आणि दुसरी पॉसिबिलिटी आपल्याकडे आहे की आपण पिस्टनला पुश करायचं. पिस्टनला पुश केलं म्हणजे आपण गॅसला काय केलं, या ठिकाणी कॉम्प्रेस केलं. कॉम्प्रेस केल्यामुळे तिथं सिस्टीमवर काय झालं, वर्क डन. आणि वर्क डनमुळे सुद्धा जी गॅसची इंटरनल एनर्जी आहे ती सुद्धा काय होते, या ठिकाणी इन्क्रीज होते. Of course, both these things could happen in the reverse direction. आता फक्त होतं काय की दोन्ही केसमध्ये इंटरनल एनर्जी इन्क्रीज व्हायली, मात्र दोन्हींची डायरेक्शन कशी एकमेकांच्या डिफरंट आहे. With surroundings at a lower temperature, heat will flow from the gas to the surroundings. आता सराउंडिंगचं टेम्परेचर जर गॅसपेक्षा कमी असेल तर डेफिनेटली हीटचा काय होणार, या ठिकाणी लॉस होणार. आणि सो गॅसकडून हीटचा फ्लो हा कुठं होणार, सराउंडिंगकडे, लो टेम्परेचरकडे. Likewise, the gas could push the piston up and do work on the surroundings. आता अशा केसमध्ये काय होईल की गॅस हा पिस्टनलाच पुश करेल, बरोबर आहे का, म्हणजे स्वतःचं एक्सपान्शन करून घेईल आणि सराउंडिंगवर वर्क डन करेल. In short, heat and work are two different modes of altering the state of a thermodynamic system and changing its internal energy. म्हणजे याचा अर्थ जर तुम्हाला असं विचारलं की थर्मोडायनॅमिक सिस्टीमची स्टेट आपल्याला अल्टर करायची म्हणजे काय, बदलायची असेल, किंवा इंटरनल एनर्जी सिस्टीमची चेंज करायची असेल, तर अशा कोणते 2 मोड्स आहेत. एक मोड्स कोणता आहे, हीट, जे पहिल्या वेमध्ये पाहिलं होतं आपण. हॉटर बॉडी काय करणार, गॅसला काय करणार, टेम्परेचर देणार, हीट देणार, आणि हीटमुळे त्याचं इंटरनल एनर्जी काय व्हायली, इन्क्रीज. दुसरं पाहिलं आपण वर्क, पिस्टन जे आहे, पिस्टनच्या साईनं आपण गॅसला कॉम्प्रेस केलं तर अशा वेळेसुद्धा इंटरनल एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. The notion of heat should be carefully distinguished from the notion of internal energy. आता यामध्ये हीटचे जे नोशन्स आहेत, ओके, तर म्हणजेच ते प्लस मायनस काय असेल तर ते आपल्याला कशावर ठरवावं लागतील, या ठिकाणी डिस्टिंग्विश फ्रॉम, म्हणजे आपल्याला इंटरनल एनर्जीवरून ठरवावं लागेल. Heat is certainly energy, but it is the energy in transit. This is not just a play of words. आता हीट जी आहे ना, तर हीट ही काय आहे बरं, एक प्रकारची एनर्जी आहे, बट इट इज द एनर्जी इन ट्रान्झिस्ट. पण ही एनर्जी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालली, म्हणजे ती काय व्हायली, या ठिकाणी ट्रान्झिस्ट व्हायली. हां, तर याचा शब्दाचा अर्थ पडतो. The distinction is of basic significance. The state of a thermodynamic system is characterized by its internal energy, not heat. आता इंटरनल एनर्जी आणि हीट, बरोबर आहे का, तर यामध्ये आता ॲक्च्युअल आपल्याला स्पष्ट फरक या ठिकाणी करायचा आहे. इथं काय सांगितलं की स्टेट ऑफ अ थर्मोडायनॅमिक सिस्टीम इज कॅरेक्टराइज्ड बाय इट्स इंटरनल एनर्जी, नॉट बाय हीट. म्हणजे कोणत्याही सिस्टीमची
जी स्टेट ऑफ थर्मोडायनेमिक आहे ही डिफाईन करणारी प्रॉपर्टी कोणती आहे? तर ती प्रॉपर्टी कोणती आहे? इंटरनल एनर्जी. ती हीट नाही आहे. A statement like a gas in a given state has a certain amount of heat is as meaningless as the statement that a gas in a given state has a certain amount of work. मग आपण असं जर म्हणत असो एक स्टेटमेंट, गॅस इन अ गिवन स्टेट हॅज अ सर्टन अमाऊंट ऑफ हीट, म्हणजे एक आहे ना, एक विशिष्ट स्टेट आहे आणि त्या स्टेटला गॅसमध्ये एक विशिष्ट अमाऊंटमध्ये हीट प्रेझेंट आहे, तर हे निरर्थक होईल म्हणणं. का? कारण जी हीट आहे ती स्टेट ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम आहे का? नाही. थर्मोडायनॅमिक सिस्टीमची ती स्टेट नाही आहे आणि दॅट्स वाय आपल्याला कसं म्हणावं लागेल, अ गॅस इन अ गिवन स्टेट हॅज अ सर्टन अमाऊंट ऑफ वर्क. म्हणजे गिवन जी काही स्टेट असेल गॅसची, तर त्या ठिकाणी काही अमाऊंटमध्ये वर्क आहे असं म्हणता येईल आपल्याला. In contrast, a gas in a given state has a certain amount of internal energy is a perfectly meaningful statement. आणि त्याच्यापेक्षा वर्क हे इंटरनल एनर्जीच्या स्वरूपात स्टोअर असतं. दॅट्स वाय आपण बेटर स्टेटमेंट कोणतं राहील म्हणणं, अ गॅस इन अ गिवन स्टेट हॅज अ सर्टन अमाऊंट ऑफ इंटरनल एनर्जी. म्हणजे पुन्हा तोच मुद्दा जो वरचा आपण पॉईंट डिस्कस केला आहे की द स्टेट ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम ही कॅरेक्टराईज कोण करतो? इंटरनल एनर्जी. ते हीट करत नाही. Similarly, the statement a certain amount of heat is supplied to the system or a certain amount of work was done by the system are perfectly meaningful. आता एक लक्षात घ्या, सर्टन अमाऊंट ऑफ हीट इज सप्लाय टू द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमला आपण काय देत असतो? हीट सप्लाईड करत असतो. आणि सिस्टीम स्वतः काय करते? अ सर्टन अमाऊंट ऑफ वर्क वॉज डन बाय द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमचं काम काय आहे? वर्क डन करणे. आणि सिस्टीमला काय दिल्या जाते? तर हीट दिल्या जाते. ओके, हे दोन मिनिंगफुल स्टेटमेंट आहे. To summarize, heat and work in thermodynamics are not state variables. सो पूर्ण सारांश असा राहील की हीट आणि वर्क हे थर्मोडायनॅमिक्सचे काय नाहीत? स्टेट व्हेरिएबल्स नाहीत. तर मग कोण आहे? इंटरनल एनर्जी. They are modes of energy transfer to a system resulting in change in its internal energy. म्हणजे ते माध्यम आहेत. लक्षात आलं का? एनर्जी ट्रान्सफर जे आहे एनर्जी ट्रान्सफर जे आपण सिस्टीमला करायलो तर त्याची ते मोड आहेत. लक्षात आलं का? एक मार्ग आहे समजा ते. त्याच्यामुळं ते स्टेट व्हेरिएबल होऊ शकत नाही. कारण त्यांच्यामुळं फक्त काय व्हायलं की सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये चेंज यायला. ओके, आणि आपल्याला तर माहिती आहे इंटरनल एनर्जी हा स्वतः काय आहे? स्टेट व्हेरिएबल आहे. पण हीट अँड वर्क हे स्टेट व्हेरिएबल नाही आहेत. In ordinary language, we often confuse heat with internal energy. सामान्य वेळेस काय होतं माहिती आहे का? की हीट आणि इंटरनल एनर्जी आपल्याला सेम वाटायला लागतं, पण ते सेम वाटायला नाही पाहिजे. The distinction between them is sometimes ignored in elementary physics books. For proper understanding of thermodynamics, however, the distinction is crucial. जेव्हा आपण एलिमेंटरी फिजिक्सचा अभ्यास करू तर अशा वेळेस हीट आणि इंटरनल एनर्जीला आपण हे ग्राह्य धरलं तरी चालतं. पण जेव्हा आपण थर्मोडायनॅमिकला अंडरस्टँड करायलो तेव्हा त्यामधलं डिस्टिंक्शन हे क्रुशियल म्हणजे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे हीट आणि इंटरनल एनर्जी रिलेशनशिप काय? हीट असो वर्क असो हे थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ व्हेरिएबल्स नाही आहेत. बरोबर आहे का? मात्र इंटरनल एनर्जी ही स्टेट व्हेरिएबल आहे थर्मोडायनॅमिक्ससाठी. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिकबद्दल डिस्कस करू.